नाही थोडी बी ह्या माणसाला सांगितलेलं तर बिलकुलच समजत नाही. काय जेवताना बडबड लावलीस ग? माहिती मला नाही जेवायचं. बरं घेऊ तर हा जेवताना बडबड करते म्हणून उठताना जेवत्या ताटावरचं. रात्री मूत पेताना दारू पेताना बडबड करीत होते तेव्हा नाही सुचलं तुम्हाला की भरलेल्या ग्लास वरून उठतो बाबा बायको बडबड करायला लागली म्हणून? बेवडं कुठलं. माझं नाव जागृती आहे. मी नवऱ्याच्या घरात राहते. माझं डेजिग्नेशन बायको आहे. क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन इन फर्स्ट क्लास. 24/7 वर्षाचे 365 दिवस नवऱ्याच्या घरात बिनपगारी काम करते. त्या शेजारच्या सरोजच्या नवऱ्याकडनं काय तर जरा शिका जावा. काय झालं? तिला रोज नेऊन फुलावर बसवतोय. तुम्ही पण हायसा. होय त्याचा फुलाचा धंदा आहे. तो फुलावर नेऊन बसवतोय. माझा वेल्डिंगचा धंदा आहे. चल की पत्र्यावर उन्हात नेऊन बसवतोय. जावाई आमची पोरगी तर सदा नेहमी दुखातच असती. अहो तुमची पोरगी दुःखात असू द्या नाही तर सुखात असू द्या, तुम्ही आज समजा की पोरगी तुमची एकदम सुखात आहे. समजायला काय हरकत आहे तुम्हाला? आणि भाजी तर दिलीच नाही तुम्ही मला. कशाकडे खावात आहे भाकर? असं समजा की तुमच्या ताटात भाजी आहे. समजायला काय अडचण आहे? होय हो, माझी मैत्रीण आलती काल बघायला. ती म्हणली तुमचा मुलगा किती छान आहे. मला तुमच्या मुलासारखाच मुलगा पाहिजे. होय काय? होय. मग तिला सांग की तिकडे येत्या का मी तिकडे जाऊ? काय ग दीदी काय झालं? चालले मी माझ्या माहेरला. काय झालंय ग? अगं बघ की आज एवढं चांगलं जेवण बनवलं तरी सुद्धा तुझा दादा किती मला बोलला. का ग? अगं बघ की तुला सांगते पनीरची भाजी बनवली मी त्यांच्यासाठी पण नुसतं चुकून पनीर टाकायचं राहिलं ग. आणि एवढी मस्त गरगरीत शेवाळ्याची खीर बनवली मी पण चुकून शेवाळ्या टाकायच्या राहिल्या ग. आणि तुला काय सांगू ग सलाडला कांदा नव्हता ग म्हणून बटाटा चिरून आपलं चाट मसाला टाकून मी सलाड बनवलं. आणि पुरीला जरा गव्हाचं पीठ संपलं होतं ना व म्हणून बाजरीच्या पिठाच्या कसल्या गोडवाने पुऱ्या बनवल्या ग मी. आणि मला म्हणलं कसलं बनवलंय जेवण. एवढं चांगलं बनवून सुद्धा चांगुलपणाचा काय जमाना राहिला नाही बघ. मला इथं राहायचंच नाही. चालल्या बघ मी. अगं की जाता जाता ती ही कांदा संपलेला नव म्हणून कारल्याचं भजी बनवलं तेवढं घेऊन जा जाता जाता. नको दीदी माझा उपवास आहे. अगो नको. अगं काय झालं जा की घेऊन. नको तुला जायला वेळ होईल. अगं माहेर जायचं ना तुला. जा पळ 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 लवकर पळ पळ पळ. आता ही नवऱ्याला आवाजाव घालण्याची पद्धत कुठून आली काय माहिती. आता तुम्ही म्हणाल की काय झालं? काही झालं नाही. जेव्हा आमच्या नवरा बायकोंमध्ये जेव्हा भांडणं होतात ना तेव्हा त्याला अहो तुम्ही असं केलं अहो तुम्ही तसं केलं असं बोलावं लागतं. म्हणजे भांडणात पण त्याला इज्जत दिल्यासारखं वाटतंय ना मला.